गावच्या विकासासाठी सुद्धा आमच्या प्रास्ताविकामध्ये आमच्या तरुण सहकार्यानं या ठिकाणी काही सूचना केल्या आणि विशेषतः त्याच्यामध्ये समाज मंदिर हा मुद्दा त्याचा होता. समाज मंदिर, रिंग रोड आणि अभ्यासिका अशा पद्धतीचा मुद्दा सांगितला. निश्चितपणानं पहिल्या टप्प्यामध्ये समाज मंदिरासाठी जो काही निधी लागेल तो पुढच्याच टप्प्यामध्ये आपण लावूया. पुढच्या वेळेला येताना समाज मंदिराच्या उद्घाटनासाठी वेळ. मला आठवतंय वर्ष 6 महिन्यापूर्वी अशाच पद्धतीने आपण आलो होतो आणि त्यावेळेला सगळ्या समाजाची मागणी होती की रस्ता, समाज मंदिर काय, आणखी काय करायचं. आणि मग सगळ्यांनी एकमतानं सांगितले की रस्ता व्हायला पाहिजे आणि मग तो आपण रस्ता केला. रस्ता झाल्यानंतर आता आपल्या सगळ्यांची मागणी आहे त्याप्रमाणे समाज मंदिराला सुद्धा निधी लावूया आणि समाज मंदिराचा निधी बरोबर बाकीच्या सुद्धा ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण पुढे जाऊया. एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. करंजपेन गावातल्या विविध विकास कामासाठी सुद्धा आपण जे जे सांगाल ते सगळं पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे तुमच्या सगळ्यांचा सहकारी म्हणून मी निश्चितपणे काम करेन. खरं तर मंत्री झालोय आणि मंत्री झाल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या सुद्धा अपेक्षा असणार आहेत. पण जरी अपेक्षा असल्या तरी त्या अपेक्षांना जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करण्यासाठी तुमचा सगळ्यांचा सहकारी म्हणून मी सुद्धा काम करत राहील एवढं निश्चितपणानं सांगतो. या मतदारसंघातल्या छोट्या मोठ्या सगळ्या कामांसाठी, या मतदारसंघातल्या पाण्याचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, सामान्य माणसाच्या विकासाचे प्रश्न असतील, त्या सगळ्या प्रश्नांवर सुद्धा तेवढ्याच ताकदीने आणि शक्तीने सोडवण्यासाठी निश्चितपणाने मी प्रयत्न करेन.